नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक भरतीबाबतची आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर चला तर मग सुरुवात करूया। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंदणी करणे किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्र दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना दुसरा टप्पा टेट 2022 दिनांक आहे 12/3/2025 रोजी। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत किंवा स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेले दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे। ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रांमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही आणि त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय करणे आवश्यक नाही, म्हणजेच असे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये। उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार आहे। मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SEBC या प्रवर्गाशी संबंधित आहे अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचना क्रमांक 14 ते 16 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास या वर्गात SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही। सबब अशा उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवड करून स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे। सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाई केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे आवश्यक आहे। अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेस पात्र राहणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। तर अशी ही आलेली शिक्षक भरतीबाबतची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।